नमस्कार दोस्तों, महाराष्ट्र ऑटो में आपका दोबारा से स्वागत है। तो जैसे कि आपने हमारे आपकी रिक्शा आपका सफर का एपिसोड जो तीसरा आपने देख रखा है, अगर आपने अभी तक नहीं देखा है तो डिस्क्रिप्शन में उसका लिंक दे दूंगा, जरूर देख लीजिएगा। उसके पहले भी हमने कई सारे एपिसोड जैसे एपिसोड 1, 2 हमने डाल रखा है, तो वो भी आप वीडियो जरूर देखिएगा। और फिलहाल जो मैं आपको ऑटो रिक्शा दिखाने जा रहा हूँ, ये भी थाने की एक सिंपल मॉडिफिकेशन इस रिक्शे को भी किया हुआ है। तो चाहेंगे कि एक बार जरूर हमारे जो दर्शक है इसको देखे और एक पूरी जानकारी इससे भी मिल सकती है कि कितना खर्चा इस ऑटो रिक्शा में भी किया हुआ है। तो अगर आप वीडियो पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, वीडियो को लाइक, कमेंट और शेयर कर दीजिए। तो चलिए मिलते हैं रिक्शे के ओनर से। माझं नाव महेश भरत सोनवणे, मी ठाण्यामध्ये रिक्षा चालवतो आणि शास्त्रीनगरला राहतो। ठीक आहे, मग तुमची मॉडिफिकेशन जे रिक्षा तुम्ही केली आहेत ना, तुम्ही बाहेर येऊन दाखवू शकता की काय काय मॉडिफिकेशन या रिक्षामध्ये केलंय? जसं आम्ही इथे पाहतोय की या रिक्षा जे आहे फोर स्टॉकची रिक्षा आहे हो. आणि काय काय खर्च तुम्ही केला रिक्षामध्ये, तुम्ही एकदा दाखवू शकता का आम्हाला? पण ते मडगाड मध्ये किती खर्च केलाय तुम्ही? नाही, हे सर्व पेंटिंग आणि ते रेडियम वगैरे ह्याच्यामध्ये तरी सर माझे 50,000 रुपये पूर्ण गाडीला खर्च आला। ओके, म्हणजे पूर्ण खर्च जे आहे या गाडीमध्ये 50,000 रुपये पर्यंत आहे। मग जसं इथे पाहतोय मोनोग्राम वगैरे तुम्ही गाडीमध्ये लावलेला आहे आणि हे पण भेटत नाही, म्हणजे कंपनीवरून हात नाही भेटत। नाही ते घेतलं तुम्ही? हे आपल्या खोपटवरून घेतलं। किती खर्च केला होता याच्यावरती? सर ते तरी 1200 रुपये 1200 रुपये याच्यावरती केला होता। आणि जसं मी इथे रिक्षा तुमची बघतोय, मग इंटेरियर आणि हुड अस्तर मध्ये किती खर्च केलाय तुम्ही? इंटेरियर हुड अस्तर पकडून 25,000 25,000 मध्ये केलंय। मग एकदा इंटेरियर तुमचं दाखवू शकता का तुम्ही? हो हो दिलेलं सर। आणि रेडियमचं काम तुम्ही वगैरे कुठून केलंय? तिथे खोपटलाच केलंय। खोपटलाच केलंय तुम्ही रेडियमचं काम?